आजच्या व्हिडिओमध्ये आपण माँ शैलपुत्री यांची संपूर्ण माहिती आणि धार्मिक कथा जाणून घेणार आहोत। दुर्गा मातेच्या पहिल्या रूपात शैलपुत्री म्हणून ओळखली जाते। हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या म्हणून तिचा जन्म झाल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले। वृषभावर आरूढ या माताजींच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे। नवदुर्गातील ती पहिली दुर्गा आहे। तिच्या आधीच्या जन्मात ती प्रजापती दक्षाची कन्या म्हणून जन्मली, तेव्हा तिचे नाव सती होते। तिचा विवाह भगवान शंकरजींशी झाला। एकदा राजा दक्षने यज्ञ प्रार्थना केली, त्यामध्ये त्यांनी सर्व देवतांना आमंत्रित केले, पण त्यांनी शंकरजींना ह्या यज्ञाला बोलावले नाही। जेव्हा सतीने ऐकले की तिचे वडील मोठे यज्ञ करीत आहेत, तेव्हा तिला तेथे जाण्याची चिंता वाटली। त्यांनी आपली ही इच्छा शंकरजींना सांगितली। सर्व गोष्टींचा विचार करून ते म्हणाले, प्रजापती दक्ष काही कारणाने आपल्यावर रागवले आहेत। त्यांनी आपल्याला यज्ञात सर्व देवांना आमंत्रित केले आहे। त्यांनी आपल्या यज्ञातील काही भागही त्यांना समर्पित केला आहे, परंतु त्यांनी आपल्याला मुद्दामून आमंत्रित केलेले नाही, कोणतीही माहिती पाठवलेली नाही। अशा परिस्थितीत तुमच्यासाठी तिथे जाणे चांगले होणार नाही। शंकरजींच्या या सल्ल्याने सतीचं मन शांत झालं नाही। वडिलांचा यज्ञ पाहण्याची आणि तिथे जाऊन आई बहिणींना भेटण्याची त्यांची उत्सुकता काही कमी होऊ शकली नाही। त्यांची आग्रही विनंती पाहून भगवान शंकरजींनी त्यांना तेथे पाठवले, जाण्याची परवानगी दिली। सती जेव्हा आपल्या वडिलांच्या घरी पोहोचली, तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नाही, सर्वजण पाठ फिरवत आहेत। फक्त त्याच्या आईने त्याला प्रेमाने मिठी मारली। बहिणींचे शब्द उपहासाने आणि उपरोधाने भरलेले होते। त्यांच्या घरच्यांच्या ह्या वागण्याने तिच्या मनाला खूपच वेदना झाल्या। सर्वत्र भगवान शंकराबद्दल तिरस्काराची भावना असल्याचेही तिने पाहिले। दक्षने त्यांच्याबद्दल काही अपमानास्पद शब्दही बोलले। हे सर्व पाहून सतीचे मन राग, अपराधीपणा आणि संतापाने भरून आले। तिला वाटले, भगवान शंकरजीस न ऐकून मी इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे। पती भगवान शंकरांचा हा अपमान तिला सहन झाला नाही। योगाच्या अग्नीने तिने स्वतःचे ते रूप तिथेच जाळून टाकले। गडगडाटासारखी ही भयंकर घटना ऐकून शंकरजी क्रोधित झाले आणि त्यांनी दक्षाचा यज्ञ पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आपल्या गणांना पाठवले। सतीने आपले शरीर योगाच्या अग्नीने जाळून टाकले आणि पुढील जन्मात ती हिमालय पर्वतराजाची कन्या म्हणून जन्मली। यावेळी ती शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली। पार्वती, हैमावती ही तिचे नावे आहेत। उपनिषदातील एका कथेनुसार तिने हैमावतीचे रूपाने देवांचा अभिमान मोडला होता। देवी शैलपुत्रीचा विवाह ही शंकरजींशीच झाला होता। तिच्या मागील जन्माप्रमाणेच या जन्मातही ती भगवान शिवाची अर्धांगिनी बनली। नवदुर्गांमधील पहिली असलेल्या शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहेत। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांची पूजा केली जाते। या पहिल्या दिवसाच्या उपासनेत योगी आपले मन मूलाधार चक्रात ठेवतात। येथूनच त्यांनी योग साधनेची सुरुवात केली होती।